मित्रांनो, आज हा व्हिडिओ तुम्हाला अगदी योग्य वेळी मिळाला आहे. कारण आज मी तुम्हाला रात्री 11:11 या वेळेशी जोडलेली एक साधी पण लक्षपूर्वक करण्यासारखी पद्धत सांगणार आहे, जी अनेक लोक सकारात्मक संकल्प, प्रार्थना आणि मन एकाग्र करण्यासाठी वापरतात. पण एक गोष्ट इथे आधीच मी सांगते, ही कोणती जादू नाही आणि एका रात्रीत आयुष्य बदलून टाकणाऱ्या काही शॉर्टकट असं उपाय सुद्धा नाहीये. तर यासाठी आवश्यक आहे तुमचा विश्वास, सातत्य आणि सकारात्मक विचार आणि अगदी मनापासून केलेला संकल्प. जर तुम्ही मी सांगणारी ही प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि मनापासून ऐकली, केली, तर हा अनुभव तुमच्यासाठी एक छान आयुष्याचा एक चांगला बदल ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की 11:11 म्हणजे 11:11 या वेळेचं महत्व काय मानलं जातं आणि ही पद्धत सलग 11 दिवस का करायची आहे. चला, कोणताही वेळ न घालवता आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका. तुम्ही सर्व कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही आनंदी असाल, निरोगी आणि सकारात्मक राहणार असाल. जर सध्या तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार अडकत असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील, खूप प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नसेल, पैशांची अडचण असेल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल, जी पाहिजे आहे नोकरी ती तुम्हाला मिळत नसेल, व्यवसायात तुमची प्रगती होत नसेल, किंवा एखादी मनापासूनची जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण यामध्ये तुम्हाला अशी एक मी टेक्निक सांगणार आहे जी खूप तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे. तर समस्येपासून उपायाकडे जाण्याआधी मित्रांनो, अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो, पण तरीही आपल्याला वाटते की आपलं नशीब जे आहे ते आपल्याला साथ देत नाही. कारण एकामागून एक अडचणी आपल्या आयुष्यात येत राहतात. कितीही त्या प्रॉब्लेम पासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, कितीही त्या संकटांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, तरी येत राहतात. कधी आर्थिक समस्या असते, कधी मानसिक आपल्याला त्रास असतो, कधी नातेसंबंधातील अडथळे आपल्याला मिळतात. तर आणि मग हळूहळू आपल्या मनातील जे काही आत्मविश्वास आहे तो कमी होऊ लागतो. अशा वेळी आपण खचून जातो. आपण अनेक उपाय करतो. कोणी मंत्र सांगतो आपल्याला, कोणी वेगळा विधी एखादा सांगतो करायला, किंवा कोणी वेगळं काहीतरी उपाय सांगतात, कोणी वेगवेगळे नियम सांगतात की कसं केलं पाहिजे. पण सतत नवीन गोष्टी करूनही आपल्या मनाला मात्र समाधान मिळत नाही. आज मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ती अतिशय सोपी आहे. तुम्ही घरी करू शकता. यामध्ये कोणताही महागडं तुम्हाला साहित्य वापरावं लागणार नाही. कोणताही मोठा तुम्हाला एक विधी करावा लागणार नाहीये. फक्त तुमचा स्पष्ट संकल्प असला पाहिजे, सकारात्मक त्यामागे भावना असली पाहिजे आणि काही मिनिटांचा वेळ तुम्हाला त्यासाठी द्यायचा आहे. ही पद्धत तुम्ही तुमच्या कोणत्याही मनोकामनेसाठी, कोणत्याही इच्छेसाठी करू शकता. तुम्हाला नवीन नोकरी हवी असेल, व्यवसायात प्रगती करायची असेल, किंवा तुम्हाला कोणती परीक्षा पास करायची असेल, घरात आर्थिक स्थिरता हवी असेल, किंवा एखादे मोठे तुमचं स्वप्न आहे, ध्येय आहे, ते पूर्ण करायचं असेल, तुम्हाला घर बांधायचं आहे स्वतःचं, किंवा त्यासाठी तुम्ही मेहनत करता पण होत नसेल, तर या सर्वांसाठी ही जी पद्धत वापरून तुम्ही पाहू शकता. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ही प्रक्रिया कशी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक साधी अशी वही किंवा एक डायरी तुम्हाला घेऊन यायची आहे. ती नवीन असलीच पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्याकडे जी स्वच्छ वही असेल ती तुम्ही वापरू शकता, ती चालणार आहे. त्यानंतर त्या वहीमध्ये तुमची इच्छा कोणत्याही पेनने तुम्ही लिहू शकता, लाल किंवा निळा. वर्तमान काळात तुम्हाला लिहायचे आहे. लक्षात ठेवा, मला पैसे मिळू दे असं लिहायचं नाही. त्याऐवजी तुम्हाला लिहायचं आहे, धन्यवाद परमेश्वरा, माझ्याकडे 5,00,000 रुपये आले आहेत. मी मनापासून आभारी आहे. असं तुम्हाला लिहायचंय. ओके. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचंय. कारण अनेक लोकांचा असा विश्वास आहे की वर्तमान काळात लिहिलेल्या जे काही इच्छा आहे ते आपले मन त्या ध्येयाशी अधिक सकारात्मक पद्धतीने जोडलं जातं. आता रात्री तुम्हाला 11:11 या टायमिंगला शांत ठिकाणी बसायचं आहे. मोबाईल सायलेंट करायचा आहे. 2 ते 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुम्ही लिहिलेली इच्छा एकदा मनापासून वाचायचा आहे आणि त्यानंतर हा जो मी मंत्र सांगत आहे, स्क्रीनवर सुद्धा देतो, तो मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. ओम अंतरक्षाय नमः, ओम अंतरक्षाय नमः. मंत्र म्हणताना दुसरीकडे तुमचं मन जाऊ देऊ नका. फक्त तुमच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करायचे. मंत्र पूर्ण झाल्यानंतर काही क्षण डोळे बंद करून तुमची इच्छा पूर्ण झाल्याची भावना मनात निर्माण करायची आहे. ते फिलिंग करायचं आहे.
अनेक लोक 11 वाजून 11 या वेळेला सकारात्मक संकल्प, प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी विशेष महत्त्व देतात. यामागे मित्रांनो आध्यात्मिक श्रद्धा असते आणि वैयक्तिक अनुभव जोडलेले असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेपेक्षा तुमची भावना, तुमचे सातत्य आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. ही प्रक्रिया एका दिवसातच परिणाम देईल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका, पण सलग 11 दिवस मनापासून केल्यास तुम्हाला स्वतःच या स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या आत्मविश्वासात आणि कृतीमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, इच्छा रोज पुन्हा लिहायची अजिबात गरज नाहीये. फक्त पहिल्या दिवशी लिहायची आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. पहिल्या दिवशीच तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर रोज तीच इच्छा तुम्हाला वाचायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. आणि यानंतर ती वही एखाद्या सुरक्षित ठिकाणी किंवा उशीखाली ठेवू शकता. आता मित्रांनो, मन, विश्वास आणि संकल्प यांची शक्ती काय आहे ते समजून घ्या. मित्रांनो, आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट इथे मी समजावून सांगते, ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. कारण बघा, अनेक लोक मला विचारतात, मी अनेक वेळा इच्छा व्यक्त केली तरी काहीच झालं नाही. मी अनेक वेळा अशी इच्छा लिहून पाहिली आहे तरी काहीच झाले नाही. मी खूप प्रार्थना केली पण परिणाम मला काहीच दिसला नाही. याचं कारण समजून घ्या. याचे कारण अनेक वेळा आपल्या कृतीपेक्षा आपल्या मनाची अवस्था असते. कारण आपण इच्छा व्यक्त करतो पण त्या क्षणी मनात शंका सुरू होते. म्हणजे काय होतं की हे खरंच होईल का, माझ्या नशिबात हे खरंच लिहिलेलं आहे का, किंवा मिळणार आहे का, माझ्या नशिबात आहे का हे सगळं, माझ्यासारख्या माणसाचे आयुष्य कधी बदलेल का, अशा विचारांमुळे मित्रांनो मनात निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती कमी होऊ लागते. म्हणून ही प्रक्रिया मित्रांनो करताना स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त इच्छा व्यक्त केली आणि बाकी काहीच करायचं नाही, असं अजिबात नाही. जर तुम्हाला नोकरी हवी असेल मित्रांनो, तर तुम्हाला अर्जही करत राहायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे जिथे तुम्हाला नोकरी पाहिजे आहे, त्या ठिकाणी जा. जर व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी योग्य नियोजन आणि तुम्हाला मेहनतही करावीची आहे. आणि जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर योग्य निर्णय आणि शिस्त सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. प्रार्थना, मंत्र आणि किंवा संकल्प ह्या आपल्या मनाला दिशा देतात आणि त्याचबरोबर मित्रांनो योग्य कृती आपल्याला ध्येयाजवळ घेऊन जाते. म्हणून मित्रांनो श्रद्धा आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्र असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते सुद्धा समजून घ्या. मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तुमची मोठ्यातली मोठी इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होऊ शकते. ही पद्धत करताना काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अनुभव अधिक शांत आणि एकाग्र होऊ शकतो. तुम्हाला अनुभव येऊ शकतो. सर्वप्रथम 11 वाजून 11 या दरम्यान काही मिनिटे आधीच तुमची वही तुमची जवळ ठेवायची आहे. तुमचा घरातला टीव्ही बंद करायचा आहे. तुमचा मोबाईलवरील जे अनावश्यक नोटिफिकेशन आहे ते बंद करायचे. मोबाईल दूर ठेवायचा आहे. जिथे शांत वातावरण असेल तिथेच जाऊन तुम्हाला बसायचं आहे. 2 किंवा 3 दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मन शांत करायचं आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती हळूहळू तिथे लिहायची आणि वाचायची आहे. घाई करू नका. प्रत्येक शब्द मनापासून तुम्हाला अनुभवायचा आहे. मंत्र म्हणताना मित्रांनो शक्यतो एकाच जागी बसून पूर्ण करायचंय. मंत्र मोजण्यासाठी बोटांचा उपयोग करू शकता. घाईघाईत मंत्र म्हणण्यापेक्षा शांतपणे आणि स्पष्ट उच्चाराने म्हणण्यात खूप महत्वाचं आहे पॉईंट. आणखीन एक गोष्ट म्हणजे एका वेळी खूप इच्छा अजिबात लिहू नका. एकच महत्वाची इच्छा तुम्हाला निवडायची आहे जी खूप गरजेची आहे. कारण जेव्हा मन एका ध्येयावर केंद्रित होते तेव्हा आपले लक्ष आणि प्रयत्न अधिक प्रभावी होतात. जर 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर अजिबात मित्रांनो निराश होऊ नका. जर इच्छा पूर्ण झाली नसेल तर नाराज होऊ नका. स्वतःला हा प्रश्न विचारा, मी त्या दिशेने प्रत्यक्षात काय प्रयत्न केले. ओके, मी माझ्या ध्येयासाठी रोज काहीतरी केले आहे का, मला जी गोष्ट पाहिजे त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करतोय का. कारण आपल्या कृतींची जागा कोणतीही टेक्निक, कोणतीही पद्धत घेऊ शकत नाही. ही प्रक्रिया तुम्हाला सकारात्मक ठेवण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ध्येयाची सतत आठवण करून देण्यासाठी उपयोगी ठरू शकते. मित्रांनो, एवढेच महत्वाचे गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो बघा, खूप महत्वाचा लास्ट पॉइंट आहे. बघा, जीवनात प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते.
कोणाला घर हवं असतं, कोणाला सरकारी नोकरी पाहिजे असते, कोणाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी पाहिजे असते, कोणाला व्यवसायात प्रगती पाहिजे असते, व्यवसायात यश पाहिजे असतं, कोणाला कुटुंबातील आनंद हवा असतो, तर कोणाला फक्त काय पाहिजे असतं, समाधान आणि मनशांती पाहिजे असते. प्रत्येक इच्छा महत्वाची असते, पण त्या इच्छेपर्यंत पोहोचण्यासाठी संयम असला पाहिजे, सकारात्मक विचार ठेवले पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये सातत्य हे तितकेच महत्वाचं असतं. आजपासून स्वतःला एक वचन द्यायचं आहे, मी नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचारांना महत्व देईन. मी माझ्या ध्येयासाठी रोज काहीतरी प्रयत्न करेन. ओके, आणि मी स्वतःवर विश्वास ठेवेन. हे तुम्हाला वचन स्वतःला द्यायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येतील तेव्हा तुम्ही हार न मानता मी पुन्हा उभा राहीन असं तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे. कदाचित तुमच्या आयुष्यातील मोठा बदल एका छोट्या निर्णयापासून सुरू होईल. कारण मित्रांनो, श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर माणूस आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचू शकतो. म्हणून ही जी काही टेक्निक आहे, ही जी प्रक्रिया आहे, अगदी मनापासून करून पहा. तुमचा अनुभव काही असो तो मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही याच्या आधी ही टेक्निक जर कुठून ऐकली असेल आणि तुम्ही करत असाल तर काही अनुभव आला असेल तर तुमचा अनुभव इतर लोकांना तो अनुभव तुम्ही शेअर करू शकता कमेंटद्वारे. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा. अशाच आध्यात्मिक आणि सकारात्मक आणि प्रेरणादायी विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.